बघा आता इथं क्वेश्चन 5मध्ये अटेम्प्ट एनी टू म्हणजे सॉल्व एनी टू आपल्याला 2 सॉल्व करायचे. तर इथं प्रत्येक क्वेश्चनमध्ये 2-2 क्वेश्चन आहे. म्हणजे काय आहे की तुम्हाला ABC 3 दिलेले आणि 3पैकी कुठले पण 2 सॉल्व करायचे. 2मधले प्रत्येकामध्ये 2 कंपल्सरी. समजा आता ए जर सॉल्व करायला घेतला तर 1 आणि 2 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायला लागेल. तर मग इथं बघा फर्स्ट काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 प्लस कॉस एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण आता याचं सोल्युशन फाइंड आउट करू. तर सोल्युशन बघा, तर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे, इव्हॅल्युएट सोल्युशन. ठीक आहे. मग काय दिलेलं आहे आपल्याला इथं बघा, सगळ्यात पहिले लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 प्लस 4 कॉस एक्स. ठीक आहे. हा आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. मग आता बघा याला ऑब्झर्व करा, हा कुठला स्टँडर्ड फॉर्म आहे. तर हा जो स्टँडर्ड फॉर्म बघा, हा तो स्टँडर्ड फॉर्म कोणता, dx अपॉन a प्लस बी कॉस एक्स. ठीक आहे. असे 6 स्टँडर्ड फॉर्म आहे बघा. तर इंटिग्रल ऑफ द स्टँडर्ड फॉर्म आपण बघितलं होतं बघा. तर त्याच्यामध्ये असं जर असेल तर आपण काय पुट करतो, मग इथं लिहायचं सो फॉर सच टाईप, इथं लिहायचं फॉर सच टाईप ऑफ फॉर्म we have put मग बघा वी हॅव पुट काय पुट करायचं, तर याच्यामध्ये बघा कॉस एक्स आहे. आता मग कॉस एक्स इक्वल्स टू काय पुट करणार, मग बघा कॉस एक्स जर असेल तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर डी एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं, डी एक्स इक्वल्स टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि टी इक्वल्स टू काय पुट करायचं, टी इक्वल्स टू tan x/2 पुट करायचं. ठीक आहे. आता हे प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेशन करून आलेली आहे. आपण नाही का इनिशियली इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फॉर्म ज्यावेळेस बघितलं होतं, तर त्यावेळेस हे कॉस एक्स इक्वल्स टू 1 मायनस टी स्क्वेअर कसं येतं, डी एक्स इक्वल्स टू 2dt कसं येतं, आपण इनिशियली सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. आणि टी इक्वल्स टू tan x/2 जर घेतलं, त्याचं इंटिग्रेशन जर केलं आपण, त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, तर ऑटोमॅटिक आपल्याला विथ रिस्पेक्ट टू dt/dx भेटतो. तर त्याच्यावरून आपल्याला dt इक्वल्स टू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर भेटतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण कॉस एक्सचं पण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, हे असं जर स्टँडर्ड फॉर्म दिसला की डायरेक्ट पुट करायचं. आता बघा याच्यामध्ये 6 स्टँडर्ड फॉर्म आहे, ए प्लस मायनस बी कॉस एक्स आणि dx अपॉन ए प्लस मायनस बी साइन एक्स. आणि त्याच्यानंतर पुन्हा dx अपॉन ए साइन एक्स प्लस मायनस बी कॉस एक्स प्लस मायनस सी. असा फॉर्म जरी असला तरी पण तुम्हाला काय करायचं आहे, हेच पुट करायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं लिहायचं, मग बघा आपण आता काय करणार, कॉस एक्सच्या जागेवरती 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर पुट करणार. म्हणजेच आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता डी एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आपल्याला, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि पुन्हा अपॉनला काय, आता 5 प्लस हा 5 तयार जरी राहणार, 5 प्लस 4. आता बघा कॉस एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आहे, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण आता हे पुट करणार बघा. मग काय होणार इथं, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि इथं काय येणार, अपॉन बघा आता इथं काय आहे, बॉटम डिनॉमिनेटरला काय इथं 5 प्लस 4 आहे. म्हणजे इथं 5चा डिनॉमिनेटर याच्यासारखं नाही. ठीक आहे. हे 4 मल्टिप्लायला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस टी स्क्वेअरनी या 5ला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथं काय येणार, 5 इंटू ब्रॅकेट बघा इथं येणार 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस हा 4 ॲज इट इज. आणि याची इथं काय 1 मायनस टी स्क्वेअर आहे. आणि आता यांचं दोघांच्या डिनॉमिनेटरला काय येणार,
1 प्लस टी स्क्वेअर येणार. मग बघा तुम्ही जर ह्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं तर नुमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर दोन्ही पण सेम आहे. 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर हे काय होणार कॅन्सल होणार. आणि नेक्स्ट पेजवरती काय येणार मग आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ नुमरेटरच्या नुमरेटरला काय राहिलं 2dt राहिलं. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरच्या नुमरेटरला काय राहिलं बघा इथं 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर होता आणि प्लस तिथं 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर होता. ठीक आहे. मग आता काय झालं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 5 इंटू 1 काय झालं 5 प्लस 5 इंटू टी स्क्वेअर प्लस 4 आता 4 इंटू 1 4 आणि हा प्लस 4 मायनस टी स्क्वेअर काय होणार 4 टी स्क्वेअर. ठीक आहे. आता नेक्स्ट आय इक्वल्स टू आता बघा इथं कॅल्क्युलेशन करून घ्या. हा टू जो आहे तो कॉन्स्टंट आहे. आपण याला इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ. मग इथं काय राहिलं फक्त डी टी अपॉन 5 प्लस 4 9 होणार प्लस 5 टी स्क्वेअर मायनस 4 टी स्क्वेअर होणार. ठीक आहे. मग बघा हा स्टँडर्ड फॉर्म आला ना. मग आपण इथं काय करू शकतो आय इक्वल्स टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ डी टी स्क्वेअर अपॉन आता हा जो 9 आहे याला आपण 3चा स्क्वेअर लिहू शकतो का 3 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. मग बघा हा स्टँडर्ड फॉर्म आला कशाचा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर फॉर्म्युला आहे बघा आपल्याकडं डी एक्स इज इक्वल्स टू काय येतं 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. ठीक आहे. मग इथं काय येणार आय इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये बघा आता इथं ए इक्वल्स टू काय एच्या जागी बघा इथं मी लिहून देतो वाटलं तर ए म्हणजे काय इथं 3 आहे. ए म्हणजे काय बघा ए इज इक्वल्स टू इथं जर ऑब्झर्व केलं तर 3 आहे आणि टी इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू काय एक्सच्या जागेवरती इथं व्हेरिएबल टी आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं या फॉर्म्युलेनुसार आय इक्वल्स टू काय येणार आता हा 2 तर ॲज इट इज आणि इथं काय येणार 1 अपॉन ए किती इथं 3 आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार टॅन इनवर्स ऑफ एक्सच्या जागेवरती काय टी आणि एच्या जागेवरती 3 आहे प्लस सी. ठीक आहे. मग आता इथं साईडला लिहितो म्हणजेच आय इक्वल्स टू काय आलं आपल्याला आय इक्वल्स टू आता बघा हा 2 मल्टिप्लायला आहे 2/3 होणार. त्याच्यानंतर टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार टी अपॉन 3 प्लस सी. मग आता इथं बघा आपण इनिशियली टी इक्वल्स टू काय पुट केलं होतं टॅन x/2 पुट केलं होतं. आता काय करायचं परत रिव्हर्समध्ये पुट करायचं कारण की आपलं ओरिजिनल जे दिलेलं होतं एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेलं होतं. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुटिंग बॅक टी इज इक्वल्स टू टॅन x/2. ठीक आहे. मग इथं काय येणार आय इक्वल्स टू 2/3 टॅन इनवर्स ऑफ टॅन x/2 अपॉन 3 प्लस सी. ठीक आहे. मग काय आपण आता इथं काय केलं रिटर्न पुट केलं कशामध्ये ओरिजिनल इक्वेशनमध्ये. ठीक आहे. मग हेच काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग तुम्ही जर असं पूर्ण सॉल्व केलं तुम्हाला 3 पैकी 3 मार्क भेटेल. आता हा काय स्टँडर्ड फॉर्म होता आणि याच्यामध्ये फक्त हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म याच्यात पुट करायचे होते आणि त्याच्यानंतरनं हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्यानंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला येतो आणि या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर पुट करायचं होतं. तुम्हाला 3 पैकी 3 मार्क भेटेल. ठीक आहे. तर मग आता आपण दुसरा सॉल्व करू.